माझं नाव किरण सावंत, मी शाखा प्रमुख आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 143चा। गेल्या काही वर्षापासून आमच्या या ठिकाणी मेट्रो MMRDचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, कारशेडचं आणि ब्रिजचं वगैरे। तर गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी मेट्रोच्या आतमध्ये एक पाईपलाईन टाकायचं काम सुरू आहे। खोदकाम, रस्त्यामध्ये खोदकाम करून पूर्ण रस्ता खोदून ते काम सुरू केलं गेलं आहे। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली। ज्यावेळेला शाळा सुरू झाल्या त्या दिवशी मुंबई पब्लिक स्कूल महाराष्ट्र नगर त्याच्या समोरच्या गेटवरतीच ते खोदकाम करून ते गेटच बंद करण्यात आलं। लहान मुलांना शाळेमध्ये जायला जागा नाही। त्या संदर्भात आम्ही MMRDच्या अधिकाऱ्याशी बोललो, ते बोलले करून देतो। त्यांनी दुर्लक्ष केलं। परत असा रस्ता गेला की तिथे गुडघाभर चिखल आहे, लोकांना जाता येत नाही। लहान मुलं तिथे घसरून पडत आहेत, त्यांचे कपडे खराब होत आहेत। परत कामावरती येणाऱ्या लोकांचे कपडे खराब होत आहेत, त्यांना जायला जागा नाही, पूर्ण चिखल आहे। त्याचबरोबर मेट्रो MMRDचं काम रस्ता खोदल्यामुळं तिथं कोणताही महानगरपालिकेचा माणूस नाही आहे, तिथे MMRDचा माणूस नाही आहे, तिथे कुठला पोलीस प्रशासनाचा माणूस नाही आहे। पूर्ण ट्रॉफिक जाम होऊन जातं। पूर्णपणे कामावर जाणाऱ्या लोकांना उशीर होतो। रिक्षामध्ये एखादा माणूस स्टेशनला लवकर 5 मिनटं पोचावं म्हणून रिक्षात बसतो, तर तो रिक्षात बसायचा तास-तासभर तिथंच थांबावं लागतं। शाळेच्या बस आहेत, स्कूलमध्ये तर मुलांना वेळेत पोचलं पाहिजे। स्कूल बसही तिथे तशाच थांबलेल्या असतात। स्कूल बस ट्रॉफिकमध्ये अडतात, मुलांना जाता येत नाही। आया बहिणी काही कामानिमित्त बाहेर आल्या, त्या वेळेत घरी पोचत नाही, अशी परिस्थिती। आज सकाळी जवळजवळ 3 ते 3.5 तास लोक लटकले होते। त्याची माहिती आम्ही स्थानिकांना दिली। आमच्याला काही लोकांनी येऊन ते रस्ता मोकळा केला, ते कामही बंद करून सांगितलं। ते लोक बोलले की आम्हाला महानगरपालिकेने परमिशन दिली, तुम्ही आम्हाला अडवणारे कोण आहे? त्या संदर्भात आम्ही आज वॉर्ड ऑफिसरना भेटायला आलो होतो, म्हणजे रोड डिपार्टमेंटच्या लोकांना भेटायला आलो होतो। त्या संदर्भात रोड डिपार्टमेंट लोकांचे बोलणं केलं की बाबा तुम्ही अशा वेळेला लोकांना नळाचं कनेक्शन जर घ्यायचं असेल तर तुम्ही खोदकामाला पावसाळ्यामध्ये परमिशन देत नाही, मग तुम्ही हे कशाच्या आधारावर दिलं? तर रोड बांधकामवाले बोलले की तो आमचा विषय नाही आहे, तुम्ही डायरेक्ट सहाय्यक आयुक्तांना भेटा। महाराष्ट्र नगरी माणसं नाहीत का? त्या लोकांनी त्यांची किलोमीटर तर किंमत केल्या गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही सगळं बघतोय। 5-6 वर्षापासून ह्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या मेट्रोमुळे। मेट्रोने भराव टाकल्यामुळे आणि उकरल्यामुळे पाणी तुंबतं। मेट्रोने नाले तोडून टाकल्यामुळे लोकांचे पाणी तुंबल्यामुळे महाराष्ट्रामध्ये 8-8, 9-9 दिवस पाणी राहतं। लोकांना अन्न पाणी मिळत नाही, हे लोक कधी विचारायलाही येत नाहीत। लोकांचा धुळीचा प्रॉब्लेम, तुम्ही 5 मिनटं जरी उभा राहिला तर तुम्ही गाडी एखादी धुवून 10 मिनटं लावली ना तर असं वाटतं 2 दिवस झाले ती गाडी धुतली नाही, एवढी धूळ बसते। आणि ही धूळ रोज आम्ही आमच्या पोटामध्ये घेतो। त्याच्या तक्रारी केल्या। RMC प्लांट तिथे चालू आहेत लोकवस्तीला लागून, त्याच्या तक्रारी केल्या। पण ठेकेदार आणि हे सगळे महानगरपालिकेचे अधिकारी हे एवढे हे झालेले आहेत, यांचं पोटच भरत नाही। किती पैसे खाणार, किती लोकांच्या आरोग्याशी खेळणार? अशा लोकांच्या विरोधात आम्ही आता शुक्रवारी सकाळी 11 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 143च्या माध्यमातून MMRDA आणि महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे करत आहोत। ह्या रस्त्याच्या कामामुळे रस्त्याचं काम इकडून खोदलं, गाड्या इकडून जातात, फेरीवाले स्थानिक लोक रस्त्यावरती असतात, त्यांना तिथं बसता येत नाही। आज शेकडो रिक्षाचालक आहेत, ते आपल्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतात। ते तिथे सकाळी 1000 रुपये गॅस भरून रिक्षा चालवतात, त्यांचा गॅस यांच्या ट्रॉफिकमध्ये जातो, त्यांना पैसेही मिळत नाहीत, त्यांच्या पोटावरती लाद येतो। हे लोक अजून किती जणांच्या आयुष्याशी खेळणार आहेत? अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वतीनं मैदानात उतरून ह्या लोकांना धडा शिकवणार आहोत। सन्माननीय आमदार सना मलिक मॅडम असतील किंवा आमचे खासदार सन्माननीय अनिल देसाई साहेब असतील, देसाई साहेबांची आम्ही नेहमी संपर्कात असतो, त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी मदत होत असते। लोकप्रतिनिधी नात्याने आमची त्यांनाही विनंती राहिली की तुम्ही स्वतःहून इथं उतरलं पाहिजे आणि आमच्याकडून फक्त मतदार म्हणून न बघता तुम्ही आमच्याकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे। आणि ह्या लोकांची जी दुरावस्था आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक वेळा तिथं एखाद्या डिलिव्हरचे पेशंट गाडीमध्ये असलं तर ते अक्षरशः मृत्यूचे 1-1 सेकंद मोजत असते, अशी परिस्थिती निर्माण होते। त्या ठिकाणी निघायलाही वाट राहत नाही। अशा वेळेला तुम्ही इथं लक्ष घालून आमच्या महाराष्ट्र नगरवासियांचा ह्या समस्या सोडलं पाहिजे। त्याचं कारण त्या मेट्रोचा आम्हाला फायदा काय? तुम्ही एवढं मोठं कारशेड तिथं उभा केलं, तिथं स्थानिकाला एकाला नोकरी नाही। तुम्ही आज ब्रिजवरून ते सगळं करून टाकलं, तिथं आमच्या घरं होती ती तोडून टाकली। तिथं हॉल होते, 4 हॉल होते, लोकांना कार्यक्रम छोटे, एखादा कोणाचा बड्डे असेल, साखरपुडा असेल, छोटं लग्न होतं, तुम्ही तेही तोडून टाकलं। लोकांना तिथं त्यालाही हे ठेवलं नाही। दुसरा मुद्दा, ह्या मेट्रोनं आमची माणसं काय, आम्ही गोरगरीब झोपडपट्टीतली माणसं आहे। मेट्रोने कोण जाणार आहे? एवढा 1000 रुपये पास कोण काढणार आहे? 70, 80, 90, 100 रुपये तिकीट कोण काढणार? आमची माणसं लोकांना जाणार आहे। तुम्ही आमच्यावर लादले ते लादले, उलट तुमच्या आरोग्याशी खेळताय, तुम्ही आमच्या रोजच्या जीवनाशी खेळताय। ह्या सगळ्या गोष्टी खूप वेदनादायी आहेत आणि याच्यावरती लोकप्रतिनिधींनी स्वतः लक्ष घालून मार्ग काढला पाहिजे। आणि ह्या मेट्रोच्या ठेकेदारांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या यांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे, ही माझी लोकप्रतिनिधी विनंती राहील। सर, अगर आपकी समस्या को जो है सुना नहीं गया तो आगे आप क्या कदम उठाएंगे? आमच्या समस्येची वेळी दखल नाही घेतली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं तीव्र आंदोलन उभं केलं जाईल महानगरपालिका MMRDA आणि ठेकेदाराच्या विरोधात। आणि याच्यासाठी महाराष्ट्र नगरी 100% त्रासलेली जी जनता आहे तिचा आता हा रोष आणि रोज बाहेर पडायला लागला, त्यांना घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरू आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवू। ओके।
मी आशीर्वाद बेलोशे. मी एक रिक्षा चालक आहे महाराष्ट्रनगरमध्ये. मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून मी रिक्षा चालवतो आहे. या जे कामकाज चालू आहे मेट्रोचे जेव्हापासून काम चालू झालेले आहे त्यामुळे त्यांच्या जेवढ्या वाहनांचे जे येवाणदेवाण चालू असते त्याच्यामुळे रोडची पूर्ण वाट लागलेली आहे. त्याच्यामुळे पूर्ण परिणाम आमच्या रिक्षा चालकांवर भेटलेला आहे. त्या गाड्यांमुळे एवढं ट्रॅफिक होत जातं आहे, धंदे येत लागतात, तिकडे कामकाज चालू आहे. या दोन्ही गोष्टींमुळे एवढं रिक्षा चालकांच्या पोटावर पाय आलेला आहे. आम्ही रिक्षा घर चालवण्यासाठी आम्ही रिक्षा घेतल्या 2 पैसे आम्हाला मिळावे म्हणून, परंतु सरकारने पण गॅस एवढे वाढवलेत की आम्हाला कमी कमी 300-400 रुपयाच्या दिवसाला गॅस लागतो. तो गॅस पूर्णही आमचा पूर्ण या ट्रॅफिकमध्ये जातो. रस्त्याच्या खड्ड्यांमुळे गाडीची एवढी दुरवस्था होते की आम्हाला महिन्याला त्याचा मेंटेनन्स एवढा भारी पडतो की आम्हाला घर खर्च चालवायला आम्हाला मुश्किल होतं. जे शाळेकरी मुलं आम्हाला सोडायला जावं लागतं त्याचा एवढ्या ट्रॅफिकमुळे त्यांना वेळेवर शाळेत पोहोचवत त्यांना अभ्यासामध्ये पूर्ण परिणाम व्हायला लागला आहे. त्याचा पूर्ण परिणाम आमच्या प्रत्येक रिक्षा चालकाचे जे गोरगरीब आपले पोट भरण्यासाठी रिक्षा काढलेले आहेत, ज्यांना आता नोकऱ्या धंद्या नाही आहेत, ज्यांना नोकऱ्याच राहिलेल्या नाही आहेत, त्यांनी रिक्षाचं काढल्यात. 10 रुपये कमवण्यासाठी आम्हाला ती रिक्षा चालवावी लागते. त्याच्यामुळे पण खूप परिणाम आमच्या रिक्षा चालकांवर आलेला आहे. नमस्कार, मैं विनय गुप्ता हूँ. हम 15-16 साल से रिक्शा चलाते हैं महाराष्ट्र नगर में. आजकल ऐसा हुआ है कि इस समय जो मेट्रो के वजह से इतना काम हो रहा है हमारे यहाँ पे, बहुत परेशानियाँ हो रही हैं हमें. जैसे कि मेट्रो का ब्रिज बना अभी वो हुआ, उसकी वजह से चिक्कल इतना गंदगी इतनी हो रही है वहाँ पे. बगल में उसके बोले खड्डा खोद दिया है और पब्लिक को आने जाने के लिए, स्कूल के बच्चों को आने जाने के लिए जगह नहीं मिल रहा है. बीच में लाइट का जो बोर्ड है वो भी खुला हुआ है. कल के दिन कुछ हादसा हो गया तो कौन देखेगा ये सब? जिम्मेदारी कौन लेगा? हमारे एमएलए साहब से यही विनती है कि आप हमारे ऊपर ध्यान दीजिए. हम गोर गरीब है, हम रईसकार नहीं है, हमारे पास पैसा नहीं है इतना, झोपड़पट्टी में रहने वाले हैं हम लोग भी. कृपया करके ध्यान दीजिए हमारे ऊपर.